लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचं आयात धोरण सुरू असल्याची टीका होऊ लागली। राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेले 2 उमेदवार हे मित्र पक्षांकडून आयात केलेले आहेत, तर एक उमेदवार एका जागेवरती रासपचे उमेदवार उभे केलेत। त्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवार मिळत का नाही असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। जागा राष्ट्रवादीची, उमेदवार मित्र पक्षांचे। धाराशिवमध्येही भाजप नेत्या राष्ट्रवादीच्या उमेदवार। राष्ट्रवादीच्या आयात धोरणावर विरोधकांचं टीकास्त्र। अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजीत सिंग यांच्या पत्नी, त्यांना राष्ट्रवादीनं धाराशिवमधून उमेदवारी जाहीर केली आहे। शिवाजीराव आढळराव पाटील नेते शिवसेनेचे, पण आता राष्ट्रवादीनं शिरूरमधून उमेदवारी दिली आहे। परभणीची जागा राष्ट्रवादीची, पण या जागेवरून निवडणूक लढताय। राष्ट्रवादी लोकसभेच्या 7 जागा लढण्याची भाषा करताय, मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यातून मित्रपक्ष आणि मित्रपक्षांचे उमेदवारच जागा लढवत असल्याचं समोर आलंय। शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करून शिरूरमधून जागा लढवली आहे। आता भाजपच्या अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून धाराशिवमधून उमेदवारी मिळवली आहे। धाराशिवची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेचे उमेदवार या त्या मतदारसंघातून असणार आहेत। घड्याळाच्या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहे। महायुतीतल्या मित्रपक्षांचे उमेदवार रिंगणात उतरवल्यावरून राष्ट्रवादीकडे स्वतःचे उमेदवार नाहीयेत का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। त्यावर सुनील तटकरेंनी सारवासारव केली आहे। निवडून येणं हा क्रायटेरिया सुद्धा अनेक वेळेला त्या ठिकाणी लावा लागत असतो। या सर्व गोष्टीचा सारासार विचार करत आम्हाला महाराष्ट्रामध्ये 45+ या जागा कुठल्याही परिस्थितीत महायुतीला निवडून आणायचाच असल्यामुळे आम्ही काही ठिकाणी त्या संदर्भातला विचार करून विचारपूर्वक असा निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं राष्ट्रवादीच्या आयात धोरणावर टीकास्त्र डागलं। बाहेरच्या घरातली पोरं आणून घरात वाढवण्याची कुठे नवीन सवय लागली आहे? अरे तुम्ही तर सांगितलेले तरुण पोरं आम्ही निर्माण करू, नवीन नेतृत्व निर्माण करू, बस झालं। हे किती वर्ष हेच चालवणार आहेत? अहो तुम्ही हे म्हणत होता, तुम्ही तरी व्यवस्थित चालवायला हवं। घरातले म्हणजे पक्षातले 2 आणि बाहेरचे 2 असे म्हणून 4 घेतले। अरे कसले 4 घेतले? तुमच्यापेक्षा तर शिंदे बरा। मित्रपक्षांच्या तिकिटावर आपल्या पक्षाचा उमेदवार उतरवणं ही देवेंद्र फडणवीसांची कार्यशैली आहे। यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही हा फॉर्म्युला वापरला गेल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय। दुसऱ्या पक्षातून नेते घेऊन उमेदवारी द्यायची हा फॉर्म्युला वापरला गेला तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय फक्त सतरंजा उचलायच्या का असा सूर राष्ट्रवादीतून उमटू शकतो। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।